तर ग्रँडपानी त्या मुलांना इतकी छान स्टोरी सांगितली, त्यांना मॉरल मिळालं की आपण कुणाशी वाईट वागू नये. आणि मुलं पण ही स्टोरीज ऐकून खूप खुश झाले की दोन छान कॅरेक्टर होते, फॉक्स आणि कॅमलचं. त्यांनी ह्या जॅकलनी कसं फसवलं त्या कॅमलला आणि कॅमलनी शांतपणे त्याचं उत्तर कसं दिलं. त्याची खूप सुंदर इंटरेस्टिंग स्टोरी आपण अभ्यासलेल्या आहोत. आय होप तुम्हाला आवडलेली असेल आणि तुम्ही पण अशा स्टोऱ्या दुसऱ्या बुक्समधून पण छान वाचत राहा. छान मॉरल देतात आपल्याला, छान संदेश देतात. बघा या स्टोरीमध्ये आपण वर्ड मिनिंग बघूया. वर्ड मिनिंग म्हणजे वर्ड मिनिंग म्हणजे शब्दांचे अर्थ. एजेस. एजेस म्हणजे काय होते? द आउटसाइड लिमिट ऑफ अन एरिया अँड बाउंड्री. द आउटसाइड लिमिट ऑफ एरिया अँड बाउंड्री. बघा जसं हे काही असं शेत असेल तर एजेस म्हणजे हे जे याची जी ही सीमा असते. बाउंड्री म्हणजे सीमा. याला काय म्हणू? याचे जे काठ असतात हे काय असतात? काठ. याला काय म्हणू आपण? एजेस म्हणू, म्हणजे बाउंड्री. द आउटसाइड लिमिट ऑफ अन एरिया बाउंड्री म्हणजे जो काही एरिया असतो तो नदीचा असू दे, आपल्या शेताचा असू दे किंवा आपल्या घराचा असू दे, त्याचे जे कॉर्नर असतात म्हणजे त्याची जी बाउंड्री असते त्याला काय म्हणू आपण? एजेस म्हणजे काठ म्हणू. त्याच्यानंतर म्हणजे तेवढीच त्याची लिमिट असते, त्याच्यानंतर आपण त्याला काउंट करू शकत नाही. तर तशी रिव्हर होती अशी गोल, तर हे काय होते? त्याचे एजेस म्हणजे नदीचे काठ होते. एजेस म्हणजे काठ, बाउंड्री किंवा सीमा. मंचिंग. MUNCHING. मंचिंग. ईट, च्यू, स्टेडीली. स्टेडीली म्हणजे शांतपणे. ईट ऑर च्यू स्टेडीली. आता बघा हे जे ॲनिमल्स असतात ते काय करतात? चावून चावून खातात. च्यू म्हणजे चावणे आणि स्टेडीली म्हणजे खूप आरामात, चघळत आवाज काढत ते काय करतात? रमंत करत असतात. त्यांना म्हणतात मंचिंग. MUNCHING. ईट ऑर च्यू स्टेडीली म्हणजे खूप शांतपणे, खूप आरामात चघळत खाणे म्हणजे थोडासा आवाज करून खाणे. बघा आहे मग हेजिटेटेड. HESITATED. हेजिटेटेड. Be reluctant to do something, unsure of doing something. Be reluctant to do something. Hesitate म्हणजे आपल्याला कुठलीही गोष्ट करायला हेजिटेट होतो. हेजिटेट म्हणजे थोडंसं आपल्याला लाज वाटते किंवा आपण शुअर नसतो की हां मी हे करू शकतो की नाही, म्हणजे शुअर नसणे असं. अनश्युअर ऑफ डुईंग समथिंग. अनश्युअर म्हणजे खात्री नसणे. हेजिटेट होते म्हणजे जे आपण काही कार्य करतो त्याची आपल्याला थोडीशी भीती वाटते. हेजिटेट होतो, मी असं करू की नको करू, करायला पाहिजे की नको करायला पाहिजे, म्हणजे हेजिटेशन येते. म्हणजे थोडंसं आपल्याला असं अवघडल्यासारखी परिस्थिती होते. हेजिटेट होणे म्हणजे अवघडल्यासारखं वाटणं. बघा आहे मग टू रेड. टू रेड. अ सरप्राईज, अटॅक ऑर सडन फोर्सिबल एंट्री. रेड पडणे आपण म्हणतो ना, म्हणजे जसं कुठल्या ऑफिसमध्ये रेड पडली किंवा कुठल्या बँकेत रेड पडली म्हणजे ती रेड गुंड्यांच्या हातून पण सडनली पण पडते. पण जे कुठले ऑफिसर असतील, कोणी भ्रष्टाचार करत असेल, पैसे घेत असेल, तिथे त्यांची रेड पडते. म्हणजे ते सडन येऊन तिथे काय करतात? सडन एंट्री असते त्यांची, सडन एंट्री असते. अ सरप्राईजली अटॅक म्हणजे सडन अटॅक करतात. अ सरप्राईज अटॅक ऑर सडनली फोर्सिबल एंट्री म्हणजे पटकन ते येतात, सडन येतात, आपल्याला त्याची चाहूल पण लागत नाही, अचानक येतात ना, ते काय करतात? अटॅक करतात. तर ते काय? रेड म्हणजे अ सरप्राईज अटॅक ऑर सडनली फोर्सिबल एंट्री म्हणजे अचानक कुणी येणे आणि अ सरप्राईज अटॅक आणि कुणी आपल्यावर आपलं लक्ष नसताना आपल्यावर अटॅक करणे म्हणजे काय असते? ते रेड असते. आता बघूया पुढचे वर्ड काय आहेत. आपण एजेस, मंचिंग, हेजिटेटेड, टू रेड हे आपण याचे अर्थ पाहिलेले आहेत. टेक अ डीप म्हणजे काय असते? टू स्विम. अ ट्रीट, समथिंग स्पेशल दॅट वन एन्जॉय. टू टेम्प्ट, टू मेक समवन डू समथिंग स्पेशली वेन इट इज अननेसेसरी ऑर रॉंग. स्लिप्ड अवे, इस्केप्ड अवे. इस्केप्ड क्वाइटली. टू हाऊल अ लॉंग ट्राय. आता बघूया इथे जो पहिला शब्द काय आहे? टेक अ डीप. डीप म्हणजे टू स्विम. टेक अ डीप. स्विम म्हणजे पोहणे. टेक अ डीप म्हणजे बघा, डीप म्हणजे आतमध्ये, खूप पाण्याच्या आतमध्ये उडी घेणे म्हणजे असं डुबकी मारणे. टू डीप म्हणजे याला डुबकी मारणे पण म्हणू शकतो. डुबकी मारणे. स्विमिंग करताना आपण असं नाक दाबून असं खूप आतमध्ये हे करतो ना, डीप करतो म्हणजे डुबकी घेतो. टेक अ डीप मीन्स टू स्विम ऑर त्याचा अर्थ होईल डुबकी मारणे, पोहणे. अ ट्रीट. अ ट्रीट आपण म्हणतो ना, मला ट्रीट पाहिजे. ट्रीट म्हणजेच पार्टी. ट्रीट म्हणजेच पार्टी किंवा त्याला आपण मेजवानी म्हणू. समथिंग स्पेशल दॅट वन एन्जॉय. समथिंग स्पेशल दॅट वन एन्जॉय. ट्रीटचा अर्थ होतो म्हणजे मेजवानी.
मेजवानी. समथिंग स्पेशल दॅट वन एन्जॉय. बघा, जर आपल्याला छान मार्क्स आले, 10th मध्ये फर्स्ट नंबर आला किंवा कुठल्या रेसेसमध्ये पहिला नंबर आला, तो आपण काय करतो, ते एन्जॉय करायला आपण काय करतो, कोणाला पार्टी देतो किंवा कोणी आपल्याला पार्टीमध्ये इन्व्हाइट करतात. म्हणजे मेजवानी म्हणजे आपण कुठे बाहेर जेवायला जातो, छान लंच करायला जातो, छान डिनर करायला जातो आणि आपण काय करतो, तो क्षण सेलिब्रेट करण्याचा म्हणजे आपला आनंद व्यक्त करण्यासाठी काय करतो, आपण तो क्षण सेलिब्रेट करतो, तो मोमेंट सेलिब्रेट करतो. म्हणजे काय होईल, अ ट्रीट समथिंग स्पेशल दॅट वन एन्जॉय. म्हणजे एन्जॉय करण्यासाठी तो आपला मोमेंट म्हणजे आपला क्षण साजरा करण्यासाठी, आपला आनंद व्यक्त करण्यासाठी जो आपण करतो त्याला आपण ट्रीट म्हणू. ती जेवणाची पण ट्रीट असू शकते, शहलीची पण ट्रीट असू शकते असं. बघा, टू टेम्प्ट. टेम्प्टचा अर्थ काय होतो, टू मेक समवन डू समथिंग इस्पेशली वेन इट इज अननेसेसरी रॉंग. अननेसेसरी म्हणजे चुकीचं, रॉंग म्हणजे पण चुकीचं. टू मेक समवन डू समथिंग म्हणजे आपण एखाद्याला असं फोर्स करणे, स्पेशली वेन इट इज अननेसेसरी ऑर रॉंग म्हणजे एखादी चुकीची गोष्ट करायला आपण काय करणे, त्याला फोर्स करणे म्हणजे त्याच्या मागे लागणे. जसं बघा, आता फॉर एक्झाम्पल, जसं 2 मुलं असतील, त्याच्यातले एक छान म्हणजे चांगला मुलगा असतो, एक थोडासा वाईट प्रवृत्तीचा, गुन्हेगार प्रवृत्तीचा असतो, तर तो त्याला कसं लालच देतो, म्हणजे काही त्याला असं लालच देतो की चल आपण जाऊ, जसं ते झाडावरचे आंबेच तोडायला जाऊ, मग आपल्याला फ्रीमध्ये मिळतील. मग तो मुलगा काय, मग मी तुला आईस्क्रीम देईन वगैरे असं वगैरे बोलून तो मुलगा चांगल्या मुलाला घेऊन जातो. मग काय होतं असं याच्यात, म्हणजे हे चुकीचं काम केल्यामुळे जो बिचारा चांगला मुलगा असतो तो पण फसवू शकतो. म्हणजे जो वाईट मुलगा असतो, गुन्हेगार प्रवृत्तीचा, तो त्याला काय करतो, टेम्प्ट करतो, त्याला पुश करतो, त्याला अननेसेसरी म्हणजे चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडतो. म्हणजेच टेम्प्ट म्हणजे काय, टू मेक समवन डू समथिंग स्पेशली वेन इट इज नेसेसरी ऑर रॉंग म्हणजे काहीतरी चुकीचं करण्याला, चुकीची गोष्ट करण्यासाठी एखाद्याला प्रवृत्त करणे म्हणजे टेम्प्ट. आता स्लिप्ड अवे. स्लिप्ड अवे म्हणजे पळून जाणे. एस्केप्ड मीन्स पळून जाणे. स्लिप्ड अवे म्हणजे एस्केप्ड क्वाइटली. क्वाइटली म्हणजे असं पटकन तिथून निघून जाणे. मग आहे द हाऊल अ लॉंग क्राय. तर बघा, जे हे असतात, काय म्हणतो त्याला आपण, जे फॉक्स वगैरे असतात ते हाऊल करतात. हाऊल म्हणजे ते असे जे कुत्रे जसे भुंकतात ते त्याचप्रमाणे हे काय करतात, हाऊल. आणि यांचा जो हाऊल म्हणजे यांचा जो आवाज असतो, ओरडण्याचा आवाज असतो, तो काय असतो, असं रडण्यासारखा आवाज असतो. अ लॉंग क्राय म्हणजे त्यांचा असं रडण्यासारखा आवाज असतो. तर आपण काय पाहिलं, ग्रँडपा टेल्स अ स्टोरी मधली टिट फॉर टॅट हे जे हेडिंग असलेली आपण स्टोरी बघितलेली आहे आणि आपण अभ्यासलेलं आहे. खूप सुंदर स्टोरी होती आणि मग त्याचे हार्ड वर्ड्स होते, हार्ड मिनिंग होते त्याचे वर्ड्स आणि त्या शब्दांचं आपण एक्सप्लेनेशन इथे अभ्यासलेलो आहोत. तर मुलांना तुम्हाला वर्ड मिनिंग आणि स्टोरी सुद्धा समजलेली असेल. तर आपण आता पुढच्या स्टेप्सकडे वळूया. चला तर मग बघूया. आता बघा मुलांना, आपण ह्याच्यात काय केलेलं आहे, ग्रँडपा टेल्स स्टोरीमध्ये आपलं लर्न झालेलं आहे. ठीक आहे, आता आपण ऍक्टिव्हिटीकडे वळूया. ऍक्टिव्हिटी थ्रू आपण काय करूया, ही ग्रँडपा टेल्स स्टोरी आहे ही रिकॉल करूया. तर बघा, आपल्याला काय दिलेलं आहे इथे, रीड द क्वेश्चन्स अँड क्लिक द राईट आन्सर. म्हणजे आपल्याला काय करायचं, हे प्रश्न वाचायचे आहेत आणि इथे 2 ऑप्शन दिलेली आहेत. याच्यातलं योग्य उत्तर आहे तो आपल्याला इथे लिहायचं आहे. रोहन सेज डॅश टू हिज ग्रँडपा वेन ही इंटरप्ट्स हिम. म्हणजे रोनक म्हणाला टू हिज ग्रँडपा, कुणाला म्हणाला, त्याच्या आजोबांना. वेन ही इंटरप्ट्स हिम म्हणजे त्याच्या आजोबाला काय करायचं होतं, रोहनच्या आजोबाला थोडंसं थांबवायचं होतं. इंटरप्ट म्हणजे थांबवायचं होतं. तर तो काय म्हणेल, रोहन सेज, तो थँक्यू म्हणेल की एक्सक्यूज मी म्हणेल. थँक्यू म्हणेल का, तो नाही. काय म्हणेल, जर आपल्याला कोणाला थांबवायचं आहे, आपण पत्ताही कोणाला विचारायचं असेल, ॲड्रेस विचारायचं असेल, तर आपण काय म्हणतो, एक्सक्यूज मी अंकल प्लीज, कॅन यू टेल मी दिस ॲड्रेस, तुम्ही मला हा पत्ता सांगू शकता का. तर आपण काय म्हणतो, जर कोणाला इंटरप्ट करायचं असेल, थांबवायचं असेल, तर आपण म्हणतो एक्सक्यूज मी. तर उत्तर असेल एक्सक्यूज मी. काय होईल सेंटेन्स, रोनक सेज एक्सक्यूज मी टू हिज ग्रँडपा वेन इंटरप्ट्स हिम. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. अ पार्टी दॅट वी विल एन्जॉय. बघा, चूज द करेक्ट वर्ड फॉर द बिलो सेंटेन्स. आता इथे ट्रीटमेंट आहे आणि ट्रीट आहे. अ पार्टी दॅट वी ऑल एन्जॉय, जे आपण एन्जॉय करतो. काय एन्जॉय करतो, पार्टी. पार्टी एन्जॉय करतो. पार्टी म्हणजेच काय आहे, मेजवानी. पार्टी म्हणजे मेजवानी. ट्रीटमेंट म्हणजे काय, तपासणी. ट्रीटमेंट म्हणजे तपासणी. आणि ट्रीट म्हणजे पण काय होते,
ट्रीट म्हणजे पण मेजवानी किंवा एन्जॉय करणे. अ पार्टी दॅट वी ऑल एन्जॉय, जे आपण पार्टी एन्जॉय करतो त्याला काय म्हणतो, ट्रीटमेंट म्हणू की ट्रीट म्हणू, आपण त्याला काय म्हणू, आपण त्याला म्हणू ट्रीट. अ पार्टी दॅट वी ऑल एन्जॉय, सो इट इज कॉल्ड ट्रीट, त्याला आपण म्हणतो ट्रीट म्हणजे मज्जा करणे. ठीक आहे, तर याचं उत्तर असेल अ पार्टी दॅट वी ऑल एन्जॉय ट्रीट येईल. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द कॅमल बिगॅन टू हाऊल ॲट द शुगर केन फील्ड. द कॅमल इथे विचारलंय, द कॅमल बिगॅन टू हाऊल, हाऊल म्हणजे रडण्यासारखा आवाज काढणे, ॲट द शुगर केन फील्ड, ऊसाच्या मळात. तर बघा याच्यात हाऊल कोण करत होता, कॅमल करत होता की जॅकल करत होता? हाऊल कॅमल करत होता का? नाही. तर कॅमल काय आहे, हे रॉंग आहे. द कॅमल बिगॅन टू हाऊल ॲट द शुगर केन फील्ड, इथे म्हटलंय की कॅमल शुगर केन फील्ड मध्ये रडण्याचा आवाज करत होता. सो इट इज रॉंग, म्हणजे काय आहे ते उत्तर फॉल्स आहे. काय आहे, फॉल्स. तर आपलं उत्तर असेल फॉल्स. इथे जॅकल पाहिजे होतं, तर हे आहे कॅमल नव्हता करत, तो कोण करत होता, जॅकल करत होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. द जॅकल स्लिप्ड अवे, जॅकल पळून गेला होता का? स्लिप्डचा अर्थ काय होतो, स्लिप्ड म्हणजे पळून जाणे. आता ESCAPED एस्केप म्हणजे पण पळून जाणे होते. FALL फेल डाऊन, फेल डाऊन म्हणजे काय होते, खाली पडणे होते. फेल डाऊन म्हणजे काय होते, खाली पडणे होते. याचा अर्थ काय असतो, फेल डाऊन म्हणजे खाली पडणे, एस्केप म्हणजे पळून जाणे. द जॅकल स्लिप्ड अवे, तर इथे काही स्लिप्ड अवेचा अर्थ काय होईल, स्लिप्ड अवे म्हणजे पळून जाणे, याचा सिमिलर अर्थ आहे इस्केप्ड. फेल डाऊन म्हणजे खाली पडणे, तर फेल डाऊन हे चुकीचं आहे, तर उत्तर असेल एस्केप्ड. द जॅकल स्लिप्ड अवेचा अर्थ आहे एस्केप्ड. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. टू प्ले अ ट्रिक ऑन समवन, टू प्ले अ ट्रिक ऑन समवन म्हणजे आपण ट्रिक म्हणजे जाळं निर्माण करणे, आपण ट्रिक करतो, असं प्लॅन करतो कोणाला फसवायचा. द फूल समवन, त्याचा अर्थ मूर्ख बनवणं होतं की अ टिकल समवन होतं? नाही, त्याचा अर्थ काय होतं, अ फूल समवन म्हणजे एखाद्याला मूर्ख बनवणे. तर उत्तर असेल टू फूल समवन. बघा, द जॅकल एन्जॉयड द डीप इन द डीप वॉटर. द जॅकल एन्जॉयड अ डीप म्हणजे जॅकल एन्जॉय करत होता काय, डीप म्हणजे डुबकी मारणे, इन द डीप वॉटर म्हणजे डीप म्हणजे गहरी, म्हणजे खूप खोलवर पाण्यात, खोल पाणी होतं त्याच्यात एन्जॉय करत होता का जॅकल, डुबकी मारण्याचा आनंद घेत होता का? नाही. तर तो काय झाला होता, हे झालं होतं, स्केअर्ड झालं होतं, म्हणजे फ्रिटेंड झालं होतं, घाबरला होता तो. तर हे काय आहे, तो एन्जॉय करत नव्हता, तर हे फॉल्स आहे. आता नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. द फार्मर बीट द कॅमल अँड ड्रो हिम अवे. द फार्मर बीट द कॅमल अँड ड्रो हिम अवे. बघा, आता फार्मरनी त्याला मारलं होतं कॅमलला आणि त्याला शेतातून बाहेर काढलं होतं. ड्रो म्हणजे बाहेर काढलं होतं, बाहेर हाकललं होतं. तर इट इज ट्रू ऑर फॉल्स, ते ट्रू आहे की फॉल्स आहे? हे उत्तर म्हणजे ते ट्रू आहे, खरंच त्याला मारलं होतं आणि त्याला बाहेर काढलं होतं. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. द कॅमल टूक अ डीप इन द डीप वॉटर. कॅमलनी पाण्यामध्ये म्हणजे खोल पाण्यात, डीप वॉटर म्हणजे खोल पाणीमध्ये डीप घेतली होती का, डुबकी मारली होती का? फॉल्स आहे की ट्रू आहे? बरोबर आहे. द कॅमल टूक अ डीप वॉटर इन द डीप वॉटर, इट इज ट्रू. तर मुलांना आपलं ग्रँडपा टेल्स स्टोरी मधलं लर्न ऍक्टिव्हिटी झाली आहे. आता आपण गेम थ्रू ते रिकॉल करूया. बघा, इथे 5 गेम आहेत. 5 पैकी एक क्रिकेट आहे, म्युझिक आहे, प्लेइंग गिटार म्हणजे गिटार वाजवणं, हे टोपीवालं आहे, कार आणि मोदकचं आहे म्हणजे गणपती. तर आपण मुलांना क्रिकेट खूप आवडते, तर मग आपण हा गेम चूज करूया, क्रिकेट. बघा, तर इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत, 4 रंगाचे बॉल्स आहेत. जो करेक्ट आन्सर आहे, जो बरोबर उत्तर आहे, त्या बॉलला आपल्याला प्रेस करायचे आहे, म्हणजे बॉलिंग करायची आहे त्या बॉलला प्रेस करून. तर बघा आहे, द फार्मर बीट डॅश अँड ड्रो हिम अवे. द फार्मर बीट द जॅकल, द कॅमल, रोनक, ईशान. आता फार्मर कोणाला मारतो आणि त्याला शेताच्या बाहेर काढतो? जॅकलला करतो का, कॅमलला करतो का, की रोनकला, की ईशानला? सांगा मुलांना, कोणाला बीट करतो तो? व्हेरी गुड, तो कॅमलला मारतो आणि त्याला बाहेर काढतो. तो उत्तर आपलं असेल ब्ल्यू, म्हणजे ब्ल्यू रंगाचं
ऑप्शन आपल्याला चूज करावं लागेल. हाऊ विल यू रिस्पॉन्ड इफ एनीवन सेज एक्सक्यूज मी टू यू? जर तुम्हाला कोणी एक्सक्यूज मी म्हटलं तर तुम्ही रिस्पॉन्ड कसं करता? सॉरी बोलता का त्याला, की नो बोलता? थँक्यू की येस? आपण काय बोलतो जर आपल्याला कोणाला एक्सक्यूज मी म्हटलं तर आपण काय म्हणतो? येस प्लीज. येस प्लीज सांगा काय मदत करू शकतो? तर उत्तर असेल येस. तर येलो कलरच्या चेंडूनी बॉलिंग करूया, म्हणजे उत्तर येस असेल. दे एट देअर फील. दे एट देअर फील या शब्दाचा अर्थ काय होतो? दे एट देअर फील. एट म्हणजे खाणे, फील म्हणजे त्याने संपूर्ण आपलं पोट काय केलं? भरलेलं आहे. तर काय येईल? एट अ लॉट म्हणजे खूप खाल्लं. डिसलाइक्ड इट म्हणजे त्यांना आवडलं नाही. नन ऑफ दी अबव यापैकी काही नाही. एट लिटल म्हणजे थोडंसं खाल्लं. तर काय येईल? याचं द एट देअर फीलचा अर्थ होतं एट अ लॉट म्हणजे त्यांनी खूप खाल्लं, म्हणजे कंप्लीट जेवण झालं होतं त्यांचं. आता बघा चौथ्या प्रश्नाकडे वळूया. द जॅकल बिगॅन टू डॅश आफ्टर ही एट शुगर केन. द जॅकल बिगॅन टू डॅश आफ्टर ही एट शुगर केन. बघा जॅकलनी काय केलं? त्याचं शुगर केन खाऊन झालं तर काय केलं? वॉक केलं का? चालत गेला? लाफ केलं? हसायला लागला? की हाऊल केलं? ओरडायला लागला? की रन केलं? धावायला लागला? तर काय येईल? तो हाऊल म्हणजे असं रडण्यासारखा आवाज काढायला लागला जेव्हा त्याचं शुगर केन खाऊन झालं. तर उत्तर असेल आपल्या हाऊल. हाऊल कुठल्या रंगाने दिलेला आहे? ग्रीन कलरच्या चेंडूनी. तर आपलं उत्तर असेल हाऊ. द जॅकल बिगॅन टू हाऊल येईल. द पाचवा प्रश्न आहे. द कॅमल टूक अ डीप इन द. आता कॅमलने डीप केलं होतं म्हणजे डुबकी घेतली होती. कुठे? रिव्हरमध्ये, नदीमध्ये, स्विमिंग पूलमध्ये घेतली होती, पॉन्डमध्ये छोट्याशा तळ्यात घेतली होती, की ओशन म्हणजे महासागरात? तर कुठे घेतली होती? सांगा मुलांना उत्तर काय असेल? बरोबर. तर उत्तर असेल आपलं रिव्हर. द कॅमल टूक अ डीप इन द रिव्हर. तर आपण रेड बॉलनी हे करूया. बघा मग आहे सहावं. ग्रँडपा वॉज टेलिंग अ स्टोरी टू रौनक, ईशान, राधिका, विद्या, गौरी, श्रेया अँड डॅश. तर आपण इथे बघूया. ग्रँडपा स्टोरी सांगत होते, टेलिंग अ स्टोरी. कोणाला? रौनक म्हणजे त्यांचा नातू होता. आणि रौनकचे फ्रेंड कोण होते? ईशान, राधिका, विद्या, गौरी, श्रेया आणि बघा पहिला अक्षय, दुसरा अर्णव, अरुण आणि अभय. काय असेल मुलांनो? याचं खरं उत्तर काय आहे? अक्षय. तर आपण रेड बॉलिंगनी काय करूया? चेंडू फेकूया. बघूया तर काय येईल? त्याच्या मित्रामध्ये काय नाव मिसिंग आहे? अक्षय. बघा नेक्स्ट आहे. जॅकल टेम्पटेड द कॅमल फॉर. जॅकल टेम्पटेड म्हणजे प्रोत्साहित करणे, फोर्स करणे, एखाद्या चुकीच्या गोष्टीला फोर्स करणे. तर कोण? द जॅकल टेम्पटेड द कॅमल फॉर म्हणजे जॅकल कॅमलला काय करायला फोर्स करत होता? पावभाजी ट्रीटसाठी का? की शुगर केनच्या ट्रीटसाठी? डोसा ट्रीट की आईस्क्रीम ट्रीट? सांगा मुलांना. आपण वाचलेलं आहे. व्हेरी गुड. तर शुगर केन ट्रीट येईल. द जॅकल टेम्पटेड द कॅमल फॉर अ शुगर केन ट्रीट. तर उत्तर असेल आपलं शुगर केन ट्रीट. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. नॉटी प्रिया इज ऑलवेज इगर टू प्ले अ ट्रिक ऑन हर फील्ड्स. म्हणजे जी नॉटी प्रिया आहे म्हणजे खोडकर प्रिया आहे, ऑलवेज इगर म्हणजे उत्सुक असायची, प्ले अ ट्रिक ऑन हर फ्रेंड्स म्हणजे आपल्या फ्रेंडला ट्रिक करण्यासाठी, जाळ्यात अडकवण्यासाठी नेहमी हे रेडी असायची. तर काय होईल? याचं मिनिंग काय येईल? फाईट विथ हर फ्रेंड्स म्हणजे नेहमी त्यांच्याशी लढायला का म्हणजे मारामारी करायला उत्सुक असायची का? हेल्प फॉर फ्रेंड्स म्हणजे त्यांना मदत करायला असायची का? फूल हर फ्रेंड्स म्हणजे मूर्ख बनवायला का? की प्ले विथ हर फ्रेंड्स? तर काय येईल याचा अर्थ? नॉटी प्रिया इज ऑलवेज इगर टू प्ले अ ट्रिक ऑन फ्रेंड्स म्हणजे त्यांना नेहमी ती काय फुल मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत म्हणजे रेडी असायची. तर काय येईल इथे? फुल हर फ्रेंड्स. तर कुठल्या बॉलने दिलेला आहे? तो ग्रीन. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अ बॉर्डर वेअर वन थिंग स्टॉप्स अँड अनादर बिगिन म्हणजे बॉर्डर आपण त्याला म्हणतो की एक गोष्ट जी, जसं आता फॉर एक्झाम्पल इथे आहे. आता हे एक काय आहे? अशी नदी आहे. तर हे काय असतील? हे त्याचे बॉर्डर असतील. हे काय असेल? बॉर्डर असेल. आणि इथपासून काय आहे? दुसरा प्रदेश स्टार्ट होतो. इथपासून दुसरा प्रदेश स्टार्ट होतो. तर या बॉर्डरला काय म्हणू आपण? काय म्हणू? एजेस म्हणू म्हणजे काठ म्हणू. याला काय म्हणू? एजेस म्हणू. तर कॉर्नर येईल का? कॉर्नर म्हणजे हा कोपरा होतो, याला कॉर्नर म्हणू. सर्कल म्हणजे असं गोल, एजेस म्हणजे काठ आणि नन ऑफ दी अबव म्हणजे ह्याच्यातलं काहीच नाही. तर आपलं उत्तर काय येईल? सांगा मुलांना. अ बॉर्डर वेअर वन थिंग स्टॉप्स अँड अनदर बिगिन्स म्हणजे जिथे म्हणजे ती गोष्ट थांबते आणि तिथून दुसरी स्टार्ट होते. तर त्याला आपण एजेस म्हणू. एजेस हिरव्या रंगाने दिलेला आहे. तर आपण बॉलिंग करूया.
आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. व्हॉट डू यू से वेन यू आर इंटरप्टिंग समवन. जर आपल्याला इंटरप्ट करायचंय, कोणाला थांबवायचं, आपण म्हणतो ना की आपल्याला पत्ता विचारायचा असेल, आपल्याला कोणी रस्त्यात काका, तर आपण म्हणतो एक्सक्यूज मी काका असं म्हणतो की नाही, जरा थांबता का असं म्हणतो ना. तर मग त्याच्यानंतर आपण थँक्यू म्हणतो का, त्यांना नाही. इट्स ओके म्हणतो का, नाही. माय प्लेझर म्हणतो का, मला आनंद झाला नाही, तर आपण काय बोलतो, एक्सक्यूज मी. तर उत्तर असेल व्हॉट डू यू से वेन यू आर इंटरप्टिंग समवन. सो वी आर सेइंग एक्सक्यूज मी, आपण एक्सक्यूज मी बोलतो. तर आपलं उत्तर असेल एक्सक्यूज मी. अशा प्रकारे आपण 10 प्रश्न सोडवलेली आहेत मुलांनो. आता आपण पुढच्या स्टेप्सकडे वळूया. आता आपण काय केलं आहे, लर्न झालेली आहे, ॲक्टिव्हिटी झालेली आहे आणि गेम पण झालेला आहे. तर मुलांना आता आपण एक छोटीशी टेस्ट घेऊया. तर तुम्ही रेडी आहात? आता जे आपण ज्ञान घेतलं आहे, जे शिकलेलं आहोत गेम थ्रू, ॲक्टिव्हिटी थ्रू, आता ते तुम्हाला काय करायचं आहे, रिकॉल करायचं आहे आणि छोटीशी टेस्ट द्यायची आहे की तुमचा अभ्यास किती झाला ते आपण बघूया. दे एट देअर फिल मीन्स त्यांनी त्यांचं पोट भरून घेतलं. तर काय येईल, एट अ लॉट म्हणजे खूप खाल्लं. नन ऑफ दी अबाऊ याच्यातलं काही नाही. डिसलाईक इट त्यांना आवडलं नाही. एट अ लिटल थोडंसं खाल्लं. काय होईल, दे एट देअर फिल म्हणजे एट अ लॉट म्हणजे त्यांनी भरपूर खाल्लं. पुढचा प्रश्न आहे, द फार्मर बीट डॅश अँड ड्रोव हिम अवे. फार्मरनी मारलं, कोणाला मारलं आणि त्याला बाहेर काढलं, जॅकल, रौनक, द कॅमल की ईशान. तर उत्तर येईल कॅमल. द फार्मर बीट कॅमल अँड ड्रोव हिम अवे. तर आपलं उत्तर आहे दी कॅमल. पुढच्या प्रश्नाकडे, व्हॉट डू यू से वेन यू आर इंटरप्टिंग समवन. जर कोणाला थांबवायचं असेल, थांबवून पत्ता विचारायचा असेल, तर आपण काय म्हणतो, थँक्यू म्हणतो, माय प्लेझर, इट्स ओके की एक्सक्यूज मी. ऑब्व्हियसली आपण काय म्हणतो, एक्सक्यूज मी अंकल, माफ करता का. आपण मग पुढचा विचारतो पत्ता. तर काय येईल, इंटरप्ट करायचं असेल तर आपण एक्सक्यूज मी वापरतो. तो उत्तर आहे एक्सक्यूज मी. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नॉटी प्रिया इज ऑलवेज इगर टू प्ले अ ट्रिक ऑन हर फ्रेंड्स. नॉटी प्रिया म्हणजे खोडकर प्रिया नेहमी उत्सुक असते आपल्या मित्रांना मूर्ख बनवायला. तर काय येईल, म्हणजे प्ले अ ट्रिक ऑन हर, त्याचा अर्थ सांगायचा आहे. त्याचा अर्थ काय आहे, तर प्ले ट्रिक ऑन म्हणजे मूर्ख बनवायला असते. तर मग फाईट विथ हर फ्रेंड्स, त्यांच्याशी मारामाऱ्या करायला असते का. फूल हर फ्रेंड्स, त्यांना मूर्ख बनवायचं असते का. हेल्प हर फ्रेंड्स, त्यांना मदत करायची असते का. प्ले विथ हर फ्रेंड्स, खेळायला तयार असते का. तर नाही. काय येईल, नॉटी प्रिया इज ऑलवेज इगर टू प्ले अ ट्रिक ऑन हर फ्रेंड्स म्हणजे ती नेहमी त्यांना मूर्ख बनवायला तयार असते. तर आपलं उत्तर असेल फूल हर फ्रेंड्स. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अ बॉर्डर वेअर वन थिंग स्टॉप्स अँड अनादर बिंग्स म्हणजे एक आपण कुठल्याही गोष्टीची अशी एक बॉर्डर असते, ती तिथे थांबून दुसरी नवीन गोष्टीला सुरुवात होते, नवीन एरियाला सुरुवात होते. त्याला काय म्हणू, कॉर्नर, एजेस, सर्कल, नन ऑफ दी अबोव. कॉर्नर म्हणजे कोपरा, एजेस म्हणजे किनारा, सर्कल म्हणजे राऊंड. अ बॉर्डर म्हणजेच काय येईल, कठडा, काठ किंवा किनारा. तर त्याचा अर्थ काय असेल, एज म्हणजे काठ. तर उत्तर आहे आपला एज. अ बॉर्डर वेअर वन थिंग स्टॉप्स अँड अनादर बिगिन्स द एजेस, त्याला एजेस म्हणून. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द कॅमल टूक अ डीप इन द. कॅमलनी कुठे डीप घेतली होती, कुठे डुबकी मारली होती. रिव्हरमध्ये, पॉन्डमध्ये, स्विमिंग पूल की ओशन. सांगा, आपण गेममध्ये पण खेळलो होतो. तर कॅमल टूक अ डीप इन द रिव्हर, उत्तर रिव्हर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 7व्या, द जॅकल टेम्पटेड द कॅमल फॉर अ. जॅकल कशाला कॅमलला फोर्स करत होता, पावभाजीच्या ट्रीटसाठी, डोसा ट्रीटसाठी, शुगर केन ट्रीट की आईस्क्रीम. आता ॲनिमल असल्यामुळे पावभाजी, डोसा आणि आईस्क्रीम तर ते खाऊच शकणार नाही आणि तिथे कशाचं मळा होतं, शुगर केन. तर मग काय येईल उत्तर, द जॅकल टेम्पटेड द कॅमल फॉर अ शुगर केन ट्रीट. तर आपलं उत्तर आहे शुगर केन ट्रीट. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ग्रँडपा वॉज टेलिंग अ स्टोरी टू रौनक, ईशान, राधिका, विद्या, गौरी, श्रेया अँड. म्हणजे कुठल्या फ्रेंडचं नाव मिसिंग आहे, अक्षय, अरुण, अन्वय की अभय. तर कुठलं आहे नाव मिसिंग तिथे, रौनक, ईशान, राधिका, विद्या, गौरी, श्रेया अँड अक्षय. तर ते नाव आहे त्याच्या मित्राचं अक्षय, ते मिसिंग आहे तिथे. 9वा आहे, द जॅकल बिगॅन टू डॅश आफ्टर एट शुगर केन. आता त्याचं जॅकलचं शुगर केन खाऊन झालं तर तो वॉक करायला गेला, हाऊल करायला गेला, ओरडायला लागला, लाफ, हसायला लागला की रन. तर ऑब्व्हियसली जॅकल काय करतो, फॉक्स काय करतो, हाऊल म्हणजे ओरडतो, असं रडण्यासारखा आवाज. तो उत्तर आहे हाऊल. पुढच्या प्रश्नाचं बघूया. हाऊ विल यू रिस्पॉन्ड इफ एनीवन सेज एक्सक्यूज मी टू यू. जर तुम्हाला कोणी एक्सक्यूज मी म्हणेल तर त्याचं उत्तर कसं द्याल तुम्ही, सॉरी म्हणाल का, थँक्यू म्हणाल का, की नाही म्हणाल की यस. बरोबर आहे. आपण काय, कोणाला जर आपल्याला म्हटलं की एक्सक्यूज मी मॅम, तर आपण काय म्हणतो, येस प्लीज, मी काही मदत करू शकता. तर आपलं उत्तर आहे येस. तर अशा प्रकारे आपण टेस्ट सॉल्व केलेली आहे. तर आपली टेस्ट ही संपलेली आहे.
तर मुलांना अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत.